नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी विषय भूगोल या विषयातला 4थं प्रकरण हवामान प्रदेश हे प्रकरण पाठीमागच्या तासापासून आपण काय करतो आहे, शिकवायला सुरुवात केलेली आहे. या प्रकरणामध्ये आज आपण जगातले जे वेगवेगळे 4 नैसर्गिक प्रदेशांचा आढावा या प्रकरणामध्ये घेतो आहे. त्यातला पहिला प्रकार आहे निम्न अक्षवृत्तीय प्रदेश. या निम्न अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये विषुववृत्तीय वर्षावने, मोसमी हवामान प्रदेश, उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश सॅव्हाना, उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश किंवा शुष्क हवामान प्रदेश यावरील 4 उपघटकांचा आढावा या निम्न अक्षवृत्तीय प्रदेश या जगातील नैसर्गिक प्रदेशामध्ये यावरील 4 उपघटक येतात. त्यातला जो पहिला घटक आहे विषुववृत्तीय वर्षावने. या विषुववृत्तीय वर्षावनांचा अभ्यास आपण काय करणार आहे, आजच्या तासाला करणार आहोत. हवामान प्रदेश या 4थ्या प्रकरणातला जे जगातले वेगवेगळे नैसर्गिक प्रदेश आहेत त्या प्रदेशांचा आढावा आपण आजच्या तासाला घेतो आहे. एकूण जगातले जे 4 नैसर्गिक प्रदेश आहेत त्यातला पहिला प्रकार आपण आज अभ्यासतो आहे. त्याचं नाव आहे निम्न अक्षवृत्तीय प्रदेश. या निम्न अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये एकूण 4 विभागामध्ये प्रामुख्याने या अक्षवृत्तीय प्रदेशांची विभागणी केलेली आहे. त्यातला पहिला प्रकार आपण आजच्या तासाला अभ्यासतो आहे. त्याचं नाव आहे विषुववृत्तीय वर्षावने. बघा, शून्यावंश विषुववृत्तापासून जगाचे 2 भाग केलेले आपल्याला बघायला मिळतात. उत्तरेकडील उत्तर गोलार्ध आणि दक्षिणेकडील दक्षिण गोलार्ध. या विषुववृत्तामुळे काय होतात, जगाचे 2 भाग होतात. याच विषुववृत्तावरती जे असणारे जी वर्षावने आहेत त्या विषुववृत्तीय वर्षावनांचा आढावा आपण आजच्या तासाला घेतो आहे. सांगा पाहू म्हणून एक तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. आकृती 4.2 अ व आचा अभ्यास करून प्रश्नांची उत्तरं द्या आणि ही जी ठिकाणं आहेत ती ठिकाणं काय करा, जगाच्या नकाशावर दाखवायची आहेत आपल्याला. बघा, खाली जर बघितलं गेलं तर अ आणि आ 2 प्रामुख्याने आलेख आहेत. आलेख प्रामुख्याने का आपल्याला बघायला मिळतात. या 2 ठिकाणांचं वर्षभरामध्ये असणारं तापमान आणि त्या ठिकाणी पडणारं जे पर्जन्य आहे ते पर्जन्य वेगवेगळ्या रेषेने दर्शवलेलं आपल्याला बघायला मिळतं. पहिलं अ हे कोणतं ठिकाण आहे तर ब्राझीलमधलं बेलम नावाचं ठिकाण आहे. या ठिकाणाचं वर्षभर पाऊस आणि तापमान दर्शवलेलं आहे. तर दुसरं आहे सिंगापूर देशामध्ये वर्षभर असणारं तापमान आणि पर्जन्य प्रामुख्याने आपल्याला दर्शवलेलं आहे. या दोन्ही आलेखाचा अभ्यास करून खाली विचारलेले जे प्रश्न त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला काय करायचे, द्यायचे आहेत. बघा, आलेखामध्ये जर बघायचं गेलं तर उजव्या साईडला तापमान अंश सेल्सिअसमध्ये दाखवलेलं आहे. तर डाव्या साईडला तिथं पडणारा जो पाऊस आहे तो मिलीमीटरमध्ये दर्शवलेला आहे. 0 ते 1200 मिलीमीटरपर्यंत डाव्या साईडला आपल्याला बघायला मिळतो आणि उजव्या साईडला तापमान 0 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत दर्शवलेलं आहे. आणि या 2 रेषा आहे त्या 2 रेषेच्या माध्यमातून तिथं पडणारा वर्षभर पाऊस मिलीमीटरमध्ये दर्शवला आहे आणि तिथं वर्षभर असणारं तापमान अंश सेल्सिअसमध्ये दाखवलेलं आपल्याला बघायला मिळतं. तसंच आ हे सिंगापूर आहे. आशिया देशातला महत्त्वाचा काय, तो आशिया खंडातला महत्त्वाचा देश आहे. या देशामध्ये वर्षभर तापमान आणि पर्जन्य हे दर्शवलेले आलेखाच्या माध्यमातून काय केले, दर्शवलेलं आहे. उजव्या साईडला तापमान अंश सेल्सिअसमध्ये आणि डाव्या साईडला मिलीमीटरमध्ये पाऊस काय केला दर्शवलेला आपल्याला बघायला मिळतो. यावरील दोन्ही आलेखाचा अभ्यास करून निरीक्षण करून खाली जे विचारलेले वेगवेगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला काय करायचे, द्यायचे आहेत. बघा, विषुववृत्ता संबंधीची माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. विषुववृत्तावरती बघायची गेली तर सूर्याची किरणं वर्षभर लंबरूप पडतात आणि लंबरूप पडत असल्यामुळं 12ही महिने बहुतांश तापमान कसं असतं, सारखं असतं आणि तिथं वर्षभर पाऊस पडतो. त्यामुळं पाऊस आणि तापमान वर्षभर सारख्याच पद्धतीचं असलेलं आपल्याला बघायला मिळतं. वरील दोन्ही रेषांची बघितल्यानंतर सरळ रेषा असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे वर्षाचे जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत तापमान आणि पर्जन्यामध्ये फारसा बदल होत नाही. हे तुम्हाला आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर समजतं. बघा, पहिला प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, कोणत्या महिन्यात पाऊस पडत नाही. वरील दोन्ही आकृतीचा विचार केल्यानंतर लक्षात येऊन जातं जानेवारी ते डिसेंबर या 12ही महिने प्रामुख्याने या विषुववृत्तीय प्रदेश आहेत. बेलम ब्राझीलमधलं ठिकाण आहे आणि हे ठिकाण कुठे आहे, विषुववृत्ताजवळ आहे. आणि सिंगापूर कुठे आहे, आशिया खंडातला महत्त्वाचा देश आहे. याचंही जर लोकेशन बघायचं गेलं हेही कुठे आहे, विषुववृत्ताजवळ आहे. आणि मग लक्षात ठेवा, दोन्ही रेषेची बघितल्यानंतर त्याचं समान दिसतात, रेषा समान दिसतात. त्यामुळं कोणत्याही महिन्यात पाऊस
कोणत्या महिन्यात पाऊस पडत नाही, तर काय होते तर वर्षभर पाऊस पडतो. म्हणजे 12ही महिने पाऊस पडत असल्यामुळं असा कोणताही महिना नाही की त्या महिन्यामध्ये पाऊस पडत नाही. तर काय तर उत्तर लिहायचं, ह्या ठिकाणी वर्षभर काय करतो, पाऊस पडतो. दुसरा प्रश्न आहे, कोणत्या महिन्यात सर्वाधिक तापमान आहे. बघा, विषुववृत्ताला जवळ असणारी ठिकाणं, वर्षभर या ठिकाणी सूर्याची किरणं लंबरूप पडत असल्यामुळं 12ही महिने सारख्याच पद्धतीचं तापमान तिथं असतं. आणि जर तापमानामध्ये फरक असता तर वरली रेषा कमी जास्त खाली आणि वरती झाली असते, पण असं कुठेही बघायला मिळत नाही. म्हणजे तिथं काय वर्षभर समान तापमान, एक समान तापमान या दोन्ही ठिकाणी असलेलं आपल्याला बघायला मिळतं. कोणत्या महिन्यात तापमान सर्वात कमी आहे. बघा, वर्षभर काय किमान तापमान या दोन्ही ठिकाणाचं कसं आहे, जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत या 12ही महिने एक समान असतं. असं कोणत्याही महिन्यामध्ये कमी तापमानाची नोंद आपल्याला बघायला मिळत नाही. या ठिकाणी हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते असू शकतात. असे कोणते घटक आहेत की त्याच्यावर त्या हवामानावर परिणाम करतात. तर बघा, आपल्याला घटक सांगता येईल. या दोन्ही ठिकाणाचं जर लोकेशन बघायचं गेलं, स्थान बघायचं गेलं, ही ठिकाणं विषुववृत्ताजवळ आहेत आणि विषुववृत्ताजवळ सूर्याची किरणं कशी पडतात, लंबरूप पडतात. त्यामुळे वर्षभर काय होतं, तापमान मिळतं. व्यापारी वारं असेल, बाष्पयुक्त हवामान असेल, या वरील घटकांचा परिणाम या दोन्ही ठिकाणी झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर शेवटचा 5वा प्रश्न आहे, वरील प्रश्नावर आधारित दोन्ही ठिकाणाच्या हवामानाबद्दल निष्कर्ष लिहा. वरील दोन्ही ठिकाणाचा अभ्यास करून तुम्हाला काय करायचं आहे, निष्कर्ष लिहायचा आहे. बघा, निष्कर्ष लिहित असताना तापमान आणि पर्जन्य 12ही महिने काय तिथं समान आहे, सारखं आहे आणि असा फारसा बदल तिथं आपल्याला बघायला मिळत नाही. निरीक्षण केल्यानंतर निष्कर्ष लिहायला फारशी काही अडचण येत नाही. बघा, भौगोलिक स्पष्टीकरण अभ्यासत असताना तुमच्या लक्षात आलं असेल, आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की या भागामध्ये तापमान वर्षभर जवळजवळ कसं असतं, समान असतं. त्याचं कारण आपण अभ्यासलेलं आहे. कारण काय, तिथं सूर्याची किरणं कशी पडतात, लंबरूप पडतात आणि वर्षभर तिथं लंबरूप किरणं पडत असल्यामुळं 12ही महिने तापमान कसं असतं, एक समान असतं. हे जे क्षेत्र आहे विषुववृत्तापासून किती अंश आहे, 5 अंश ते 10 अंश अक्षवृत्तादरम्यान आहे. विषुववृत्तापासून 5 ते 10 अंश अक्षवृत्तादरम्यान दोन्ही गोलार्धात स्थित असल्यामुळे, दोन्ही उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये स्थित असल्यामुळे सूर्याची किरणं नेहमी या ठिकाणी काय पडतात, लंबरूप पडतात आणि म्हणूनच दिवस आणि रात्रिमान जवळजवळ कसा असतो, समान असतो. सूर्याची किरणं या भागामध्ये लंबरूप पडत असल्यामुळं 24 तासाचा कसा असतो, दिवस असतो आणि 24 तासाचा दिवस असल्यामुळं 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस, म्हणजे वर्षभर जवळजवळ दिवस आणि रात्र ही जवळजवळ प्रामुख्याने कशाची समान असते. आणि वर्षभर सूर्यापासून मिळणारी उष्णता कशी असते, सारखीच असते. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर तिथे उन्हाळा आणि हिवाळा असे 2 स्पष्ट ऋतू नाहीत. आपल्याकडे कसे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा ऋतू आहे भारतामध्ये, तशी विषुववृत्तावरती अशा कोणत्याही पद्धतीचा ऋतू नसलेला आपल्याला बघायला. उन्हाळा आणि हिवाळा असे 2 स्पष्ट ऋतू नाहीत. तुम्हाला आठवत असेल की अतिवृष्टीमागे उपदार आर्द्र हवा वा ITCZ म्हणजे काय, आंतर उष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्रालगतची अस्थिर परिस्थिती आणि कमी दाबाचे क्षेत्र कारणीभूत असतं. बघा, अतिवृष्टीमागे एखाद्या ठिकाणी पाऊस पडत असेल तर त्या पाऊस पडण्याच्या पाठीमागची वरील कारणं काय असतात, कारणीभूत असतात. आणि कमी दाबाचे क्षेत्र काय असतं, कारणीभूत असतं. ऊर्ध्व प्रवाहामुळे आर्द्र हवा वर जाते आणि सांद्रीभवन होतं. पाऊस पडत असताना कंडेन्सेशन किंवा सांद्रीभवन ही क्रिया महत्त्वाची आहे, तुम्हाला माहीत आहे. या सांद्रीभवन होतं आणि त्याच्या परिणामस्वरूप जवळजवळ रोजच जोरात पाऊस पडतो. या भागामध्ये वर्षभर सूर्याची किरणं लंबरूप पडत असल्यामुळे उष्णता जास्त आहे आणि पाऊस पडल्यामुळे पाणी सुद्धा जास्त असल्यामुळं काय होतं, पाण्याचं बाष्पामध्ये रूपांतर होतं आणि सांद्रीभवनाच्या माध्यमातून काय पडत होतं, तर जवळजवळ रोजच काय होतं, जोरात पाऊस पडतो. येथे वर्षातील काही महिने असे असू शकतील की त्यात फक्त 15 ते 20 दिवसच पाऊस पडतो. बघा, विचार करायचा गेला, काहीच महिने या विषुववृत्तीय भागामध्ये काही महिने असू शकतील की त्यात फक्त 15 ते 20 दिवसच पाऊस पडतो. येथे ईशान्य आणि आग्नेय व्यापारी वारे एकत्र येतात. या विषुववृत्तीय भागामध्ये ईशान्य आणि आग्नेय व्यापारी जे वारे ते एकत्र येतात. सूर्याच्या आभासी हालचालीबरोबरच ते उत्तर किंवा दक्षिणेकडे वळतात. सूर्याची जी आभासी हालचाल आहे त्या हालचालीमुळे काय करतात, हे वारे उत्तर किंवा दक्षिणेकडे वळतात. कारण आरोह प्रवाहामुळे हवेत बाष्पाचं प्रमाण वाढतं. बघा, आरोह आणि आरोह पर्जन्य, प्रतिरोध पर्जन्य वगैरे आपण पाठीमागच्या इयत्तेमध्ये अभ्यासलेलं असेल. आरोह प्रवाहामुळे हवेत बाष्पाचं प्रमाण काय होतं, वाढतं आणि त्याचं सांद्रीभवन होतं आणि त्या परिणामाने जवळजवळ या भागामध्ये दररोज मुसळधार पाऊस या विषुववृत्तीय भागामध्ये पडतो. बघा, खाली आपल्याला जर बघायचं गेलं तर एका
ह्याच्यामध्ये 3 कॉलम दिलेले आहेत आणि 3 कॉलम, पहिल्या कॉलममध्ये भौगोलिक वितरण आहे, दुसऱ्या कॉलममध्ये हवामान वैशिष्ट्य आहे, तिसऱ्या कॉलममध्ये संबंधित वैशिष्ट्य आहे. अशा 3 कॉलममध्ये प्रामुख्याने या विषुववृत्तीय वर्षावनाची भौगोलिक वितरण किंवा हवामानाची वैशिष्ट्ये किंवा संबंधित वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळतात. बघा, दोन्ही गोलार्धामध्ये जर त्याचा विस्तार बघायचा गेला तर किती आहे, सुमारे 5 अंश ते 10 अंश. उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये ही जी निम्न अक्षवृत्तीय प्रदेश आहे किंवा विषुववृत्तीय वर्षावनांचा जो भाग आहे तो 5 अंश ते 10 अंश दोन्ही गोलार्धामध्ये असलेला आपल्याला बघायला मिळतो. अमेझॉन खोरं, मध्य अमेरिकेच्या पूर्वेकडील किनारा, कांगो खोरं, मादागास्कर, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि पापुआ न्यू गिनी ही जी ठिकाणं आहेत ती प्रामुख्याने विषुववृत्तीय भागामध्ये येतात. हवामानाची वैशिष्ट्ये काय सांगता येईल आपल्याला, तर या सतत उष्ण तापमान आहे. वर्षभर सूर्याची किरणं लंबरूप पडत असल्यामुळे या भागामध्ये कसं आहे, सतत उष्ण तापमान आहे. वर्षभर सरासरी सुमारे जर तापमान किती असेल तर सरासरी जर बघायचं गेलं तर 27 अंश सेल्सिअस एवढं तापमान या भागामध्ये असलेलं आपल्याला बघायला मिळतं. वर्षभर समान वितरण असणारा आरोह पर्जन्य, म्हणजे इथं पावसाचा प्रकार कुठला पडतो, आरोह जो पर्जन्य पर्जन्यमान जवळजवळ तर किती असतं, तर जवळजवळ 2500 ते 3000 मिलीमीटरपर्यंत तिथं पाऊस पडतो. ढगांचं प्रमाण जास्त आणि आर्द्रता, ढगांचं प्रमाण तिथं कसं असतं, जास्त असतं. संबंधित वैशिष्ट्य काय आहेत, तिसऱ्या कॉलममध्ये दिलेले, तर उष्णकटिबंधीय वर्षावने, घनदाट त्रिस्तरीय वने, उच्च आणि कठीण लाकडाची सदाहरित वने, चढणारे आणि उड्या मारणारे प्राणी, सरपटणारे प्राणी, विस्तृत जैवविविधता. कायिकपेक्षा रासायनिक विधान प्रभाव, या भागामध्ये कायिकपेक्षा रासायनिक विधारण कसा आहे, प्रभाव आहे. पाठीमागच्या प्रकरणामध्ये आपण जे विधारणाचे प्रकार आपण कायिक, रासायनिक, जैविक वगैरे अभ्यासलेले आहेत. त्याच्यामध्ये जर ह्या भागामध्ये सगळ्यात जास्त विधारणाची क्रिया कुठली घडत असेल तर रासायनिक विधारण हे तिथं काय असतं, प्रभावी असतं. लोहखनिजांची समृद्ध मृदा, तिथं मातीमध्ये लोहखनिजाचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे. आणि त्या भागामध्ये राहणारी लोक कोणते आहेत, तर आदिवासी जमातींचा अधिवास आहे. विषुववृत्तीय वनामध्ये या भागामध्ये राहणारी जर विचार करायचं गेलं सगळ्यात जास्त आदिवासी जमात त्या भागामध्ये प्रामुख्याने राहत असलेली आपल्याला बघायला मिळतं. बघा, खाली जरा डोकं चालवा म्हणून तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. बघा, या प्रदेशातील वार्षिक तापमान किती, कक्षा किती असेल आणि भारतात या प्रकारचं हवामान कुठं आढळतं, या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. किमान आणि कमाल तापमान आपल्याला माहीत आहे. कक्षा काढत असताना किमान तापमान मायनस कमाल तापमान मायनस किमान तापमान आणि त्याबरोबर काय होतं, आपल्याला कक्षा काढता येते. आणि भारतातील या प्रकारचं हवामान कुठं आढळतं, जर भारताचा नकाशाचं ऑब्झर्वेशन केलं तर दक्षिणेकडे जर तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीचं आपल्याला हवामान दक्षिण भारतामध्ये आढळलेलं आपल्याला बघायला मिळतं. बघा, ह्या 2 प्रश्नांची उत्तरं द्यायची असतील तर आपल्याला उत्तर देणं गरजेचं आहे. आजच्या तासाला आपण हवामान प्रदेश या प्रकरणामधला निम्न उच्च अक्षवृत्तीय प्रदेशमध्ये विषुववृत्तीय वर्षावने या प्रकाराचा अभ्यास आपण केलेला आहे. उद्याच्या तासाला आपण याच प्रकारामधला मोसमी हवामान प्रदेश हा घटक आपण अभ्यासणार आहे.